नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आरसीसी. तर आपण प्रीवियस क्लासमध्ये सेक्शन 3 कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्यूशन याला सुरुवात केली होती. या सेक्शनमध्ये झालेलं डिस्कशन, देर आर टू टाइप्स ऑफ कंडक्टर्स. टाइप 1 इज इलेक्ट्रॉनिक और मेटॅलिक कंडक्टर्स, टाइप 2 इज आयोनिक और इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स. ठीक आहे, त्यांच्यामधले डिफरन्सेस आपण स्टडी केले होते. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्समध्ये कंडक्शन फ्री इलेक्ट्रॉन्समुळे असतो, आयोनिकमध्ये आयन्समुळे असतो. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर जेव्हा इलेक्ट्रिसिटी कॅरी करतो तेव्हा त्याचं डिकम्पोजिशन होत नाही, पण आयोनिक कंडक्टरचं डिकम्पोजिशन होतं. तिसरा डिफरन्स होता, with the increase in temperature electronic conductance decreases. त्याचं रिझन पण सांगितलं होतं. Kernels start vibrating about their mean position, which creates resistance or hindrance in the motion of electron. On the other hand, with the increase in temperature, ionic conductors conductance increases. Why increases? In case of strong electrolyte, mobility or speed of ion increases. In case of weak electrolyte, alpha increases. ठीक आहे का? त्यानंतर शेवटचा डिफरन्स पाहिलेला. In case of electronic conductors, resistance is mainly due to temperature. But in case of ionic or electrolytic conductors, resistance is mainly due to concentration, viscosity, etc. हे डिफरन्सेस आपण स्टडी केलेले. टेम्परेचरचा डिफरन्स व्यवस्थित लक्षात ठेवा अलॉंग विथ इट्स रिझन. त्यानंतर पाहिलं आपण फॅक्टर्स अफेक्टिंग इलेक्ट्रोलिटिक कंडक्टन्स. आपल्या सिलेबसमध्ये इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्सच आहेत. मेटॅलिक किंवा इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स हे फिजिक्सच्या डिस्कशनमध्ये असतात. आपल्याला सिलेबसमध्ये इलेक्ट्रोलिटिक कंडक्टरचंच डिस्कशन असतं. ठीक आहे, 4 फॅक्टर सांगितले होते. नेचर ऑफ इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हॅज ग्रेटर कंडक्टन्स दॅन वीक इलेक्ट्रोलाइट, कारण स्ट्रॉंगकडे आयन्स जास्त असतात. दुसरा फॅक्टर नेचर ऑफ सॉल्व्हंट, इलेक्ट्रोलिटिक कंडक्शन इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ सॉल्व्हंट, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू विस्कॉसिटी. त्यानंतर तिसरा फॅक्टर सांगितलेला टेम्परेचर, रिलेशन इज डायरेक्ट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये टेम्परेचर वाढल्यानंतर आयनची स्पीड म्हणा किंवा मोबिलिटी म्हणा ती वाढते. वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये अल्फा वाढतो, डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढतो, म्हणजेच नंबर ऑफ आयन्स वाढतात. आणि शेवटचा फॅक्टर सांगितलेला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कंडक्टन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन, कंडक्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डायल्यूशन. का बरं असं सांगितलं होतं मी? जेवढं डायल्यूशन जास्त, जेवढे वॉटर मॉलिक्यूल जास्त, तेवढं कॅटायन आणि ॲनायन लांब राहतात, तेवढा त्यांच्यातला अट्रॅक्शनचा फोर्स कमी असतो. कॅटायन आणि ॲनायन इंडिपेंडंटली फास्ट मूव्ह होऊ शकतात, म्हणून कंडक्टन्स जास्त ऑब्झर्व केला जातो. ठीक आहे, तर एवढं डिस्कशन आपलं प्रिव्हियस क्लासमध्ये झालं होतं. ठीक आहे, आपण सेक्शन 3 कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनला कंटिन्यू करतोय. या सेक्शनमध्ये पुढचा पॉईंट आहे इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड टू इलेक्ट्रोलिटिक कंडक्टर्स. इलेक्ट्रोलिटिक कंडक्टरशी कनेक्टेड काही टर्म्स आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत. सो टर्म नंबर 1 इट इज रेजिस्टन्स. पहिला टर्म आहे रेजिस्टन्स. आजच्या डिस्कशनमध्ये बरंच फिजिक्स तुम्हाला ऐकायला मिळेल. रेजिस्टन्स याचा सिम्बॉल असतो R. तर रेजिस्टन्सला आपण डिफाईन करण्यासाठी हेल्प घेत असतो व्हेरी फेमस लॉ इन फिजिक्स, ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय सांगतो रे? रेजिस्टन्स इट इज रेशिओ ऑफ व्होल्टेज अँड करंट. रेजिस्टन्स म्हणजे व्होल्टेज आणि करंटचा रेशिओ असतो. व्होल्टेज पर एम्पियर म्हणलं तरी चालेल. रेजिस्टन्सचा अर्थ काय असतो? व्होल्टेज पर एम्पियर. ठीक आहे, व्हॉट विल बी युनिट? सांगा मला, युनिट काय असेल? व्होल्टेजचं युनिट आपण घेतो व्होल्ट. व्होल्टेजचं युनिट काय घेतो रे? व्होल्ट. करंटचं एम्पियर, व्होल्ट पर एम्पियर. व्होल्ट पर एम्पियर यालाच नाव ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे रे याचं नाव? इट इज कॉल्ड ओहम्स. यालाच काय म्हणलं जातं? ओहम्स म्हणलं जातं. मान्य आहे सगळ्यांना? ठीक आहे ना. याचा सिम्बॉल पण माहिती सगळ्यांना. ओहम्सचा सिम्बॉल कसा असतो रे? लाईक दिस. रेजिस्टन्स आलं लक्षात सगळ्यांच्या? व्होल्टेज आणि करंटचा रेशिओ, युनिट ओहम्स. ओके, चला पुढे जाऊ. कंडक्टन्स. कंडक्टन्स कंडक्टन्स इट्स सिम्बॉल इज G. लक्षात ठेवा, केमिस्ट्रीमध्ये कंडक्टन्सचा सिम्बॉल G घेतला जातो. ठीक आहे ना. C घेतला तर ते कॉन्सन्ट्रेशनला कन्फ्यूज करेल, म्हणून C सिम्बॉल वापरला जात नाही. सिम्बॉल इज G.
Now what is conductance? Conductance G means it is reciprocal of resistance. रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल म्हणजेच काय? कंडक्टन्स. द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड कंडक्टन्स. चला बोला, युनिट काय असेल? युनिट काय असेल? युनिट काय असेल? बघा, रेजिस्टन्सचं युनिट आपण काढले ओहम्स. आता कंडक्टन्स म्हणजे रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल आहे, त्यामुळे याचं युनिट असणार आहे पर ओहम. पर ओहम मान्य आहे? किंवा यालाच असं उलट लिहिलं जातं, मोज. ओहमला उलट लिहायचं, काय होतं? मोज. ओके. किंवा याला आणखी एक नाव आहे सायमन्स. सायमन्स हे नवीन नाव एक लक्षात ठेवा, सायमन्स. कॅपिटल एस याचा सिम्बॉल असतो, सायमन्स. तर कंडक्टन्सचं युनिट बघा, पर ओहम म्हणलं तरी चालतं, मोज म्हणलं तरी चालतं, सायमन्स म्हणलं तरी चालतं. लक्षात आलं का रे सगळ्यांच्या? ओके ओके. चला पुढे जाऊ. टर्म नंबर 3. टर्म नंबर 3, इट इज स्पेसिफिक कंडक्टन्स. स्पेसिफिक कंडक्टन्स. स्पेसिफिक कंडक्टन्स और यालाच एक दुसरं नाव आहे कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी, स्पेसिफिक कंडक्टन्स और कंडक्टिव्हिटी. याचा सिम्बॉल, स्पेसिफिक कंडक्टन्सचा सिम्बॉल एक ग्रीक लेटर आहे, जे दिसायला स्मॉल के सारखं दिसतंय, पण ते एक्झॅक्टली स्मॉल के नाही. दिसायला ते के सारखं दिसतंय, ठीक आहे. ॲक्च्युली याचं नाव आहे कप्पा. इट इज कप्पा, नॉट कटप्पा. बाहुबलीमधला कटप्पा नाही, कप्पा. पप्पा पण नाही, ठीक आहे. तर याचा सिम्बॉल काय आहे? कप्पा. आता प्रत्येक वेळेस कप्पा म्हणत बसायला आपण वापरणार नाहीत प्रत्येक वेळेस कप्पा, मी त्याला के म्हणत चालणार आहे, कारण दिसायला ते ऑलमोस्ट के सारखं दिसतंय, ठीक आहे का? स्पेसिफिक कंडक्टन्स और कंडक्टिव्हिटी. पाहूत याचा अर्थ काय असतो. तर फिजिक्समध्ये सगळ्यांना माहिती असेल, रेजिस्टन्स ऑफ एनी कंडक्टर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. माहिती आहे सगळ्यांना? एखादा वायर आहे समजा, त्या वायरचा वायरचा रेजिस्टन्स लेंथला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो, एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. इथूनच असं लिहिलं जातं, आर इट इज इक्वल टू रो इंटू एल बाय ए. आर इट इज इक्वल टू रो इंटू एल बाय ए. मान्य आहे? व्हॉट इज रो हिअर? रो इज रेजिस्टिव्हिटी. रोचं नाव काय रे? रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी, रेजिस्टिव्हिटी, ठीक आहे ना? रो इज रेजिस्टिव्हिटी. माहिती सगळ्यांना आहे? आता पहा, मी थोडंसं टर्मची शिफ्टिंग करतो. सो आय कॅन से दॅट रो इट इज इक्वल टू आर ए बाय एल. रो इट इज इक्वल टू आर ए बाय एल. मान्य? सो टेल मी व्हॉट इज 1 बाय रो. 1 बाय रो इट इज 1 बाय रो इट इज रेसिप्रोकल घ्या सगळीकडं, एल अपॉन आर ए. एल अपॉन आर ए हा जो टर्म आहे 1 अपॉन रो म्हणजेच स्पेसिफिक कंडक्टन्स. म्हणजेच स्पेसिफिक कंडक्टन्स. तर हे काय यायला रे? 1 बाय आर इंटू एल बाय ए. लक्षात ठेवा, रोचा रेसिप्रोकल. रोचा रेसिप्रोकल म्हणजे रेजिस्टिव्हिटीचा रेसिप्रोकल काय असतं रे? स्पेसिफिक कंडक्टन्स. स्पेसिफिक कंडक्टन्स किंवा कंडक्टिव्हिटीचा अर्थ काय? रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. जसा रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल म्हणजे कंडक्टन्स, रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल म्हणजे कंडक्टन्स, रेजिस्टिव्हिटीचा रेसिप्रोकल म्हणजेच काय? हे इक्वल टू कंडक्टिव्हिटी आहे. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी इज कॉल्ड कंडक्टिव्हिटी. ठीक आहे. आता या केसाठी ओके कप्पासाठी आणखी काही डेफिनेशन्स आपण तयार करणार आहोत. मला सांगा केव्हा के आणि 1 बाय आरच्या जागी आणखी एक आपण फॉर्म्युला तयार करू. दिस इम्प्लाइज फॉर्म्युला तयार करतो आणि नंतर डेफिनेशन लिहितो. मला सांगा 1 बाय आर म्हणजे जी एल बाय ए. मान्य आहे? मान्य आहे का? स्पेसिफिक कंडक्टन्स किंवा कंडक्टिव्हिटी इट इज जी एल बाय. काय केलं मी? 1 बाय आरच्या जागी जी टाकलं. मला सांगा आता विचार करा के आणि जी कधी इक्वल होतील? के इक्वल टू जी व्हेन, के इक्वल टू जी व्हेन
L is suppose 1 centimeter square, unity. L 1 सेंटीमीटर स्क्वेअर, L 1 सेंटीमीटर असेल आणि एरिया 1 सेंटीमीटर स्क्वेअर असेल. म्हणजे समजा आपल्याकडे एक वायर आहे, याची लेंथ 1 सेंटीमीटर, एरिया आहे 1 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे ना. L1 A पण 1, मला सांगा K आणि G इक्वल होतील का नाही. ठीक आहे, तर त्यावरून याची डेफिनेशन लिहिली जाते. काय डेफिनेशन तयार होईल बघा, शब्दांमध्ये याला व्यक्त करू आपण. ठीक आहे, शब्दांमध्ये व्यक्त करू. K इक्वल टू G when L इक्वल टू 1 सेंटीमीटर, A इक्वल टू 1 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच काय, conductance when length of conductor is unity, conductance when length of conductor is unity, also area of cross section is unity. When length and area of cross section both are unity म्हणजे एक. आता तर CGS सिस्टीम जर घेतली तर 1 सेंटीमीटर स्क्वेअर असेल आणि SI सिस्टीम घेतली तर 1 मीटर आणि 1 मीटर स्क्वेअर असेल. जेव्हा एखाद्या कंडक्टरची लेंथ युनिटी असते, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन युनिटी असतो, त्यावेळेचा जो काही कंडक्टन्स आहे त्यालाच काय म्हणू शकता तुम्ही, स्पेसिफिक कंडक्टन्स. नावामध्ये स्पेसिफिक शब्द येण्याचं कारण असते, कारण हा कंडक्टन्स आहे एका स्पेसिफिक कंडिशनचा. इट इज कंडक्टन्स अंडर स्पेसिफिक कंडिशन. व्हॉट इज दॅट स्पेसिफिक कंडिशन? लेंथ युनिटी अँड एरिया युनिटी. लक्षात आलं का रे सगळ्यांच्या? लेंथ युनिटी, एरिया युनिटी असतानाचा कंडक्टन्स म्हणजेच काय, स्पेसिफिक कंडक्टन्स. ठीक आहे. किंवा दुसरी एक डेफिनेशन बघा, लेंथ युनिटी व्हेन लेंथ अँड एरिया आर युनिटी. सिम्बॉल कधीच बदलणार नाहीत या टॉपिकमध्ये. L आलं की लेंथच म्हणायचंय, A आलं की एरियाच म्हणायचंय. व्हेन लेंथ अँड एरिया आर युनिटी, V is also unity, volume is also unity. मान्य आहे सगळ्यांना? जेव्हा लेंथ आणि एरिया युनिटी असतील, व्हॉल्यूम पण युनिटी असेल. कारण व्हॉल्यूम म्हणजे काय रे, व्हॉल्यूम इज प्रोडक्ट ऑफ लेंथ अँड एरिया. व्हॉल्यूम इट इज प्रोडक्ट ऑफ लेंथ अँड एरिया. मान्य आहे सगळ्यांना? व्हॉल्यूम म्हणजे लेंथ आणि एरियाचा गुणाकार असतो. लेंथ एक आहे, एरिया पण एक आहे, ऑटोमॅटिकली व्हॉल्यूम पण एक होऊन जाईल. ठीक आहे ना. when length and area are unity, volume is also unity. मग मी अल्टरनेटिव्हली असं म्हणू शकतो का, कंडक्टन्स when volume is unity. कारण आपण आताच म्हणलं होतं स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणजे कधीचा कंडक्टन्स, जेव्हा लेंथ युनिटी असतं, एरिया युनिटी असतं. पण आपल्याला आता कळलंय लेंथ युनिटी आणि एरिया युनिटी असताना व्हॉल्यूम पण युनिटी होत असतं. म्हणून मी असं म्हणू शकतो, conductance when volume is unity is specific conductance. Conductance when volume is unity is nothing but specific conductance. मान्य आहे का सगळ्यांना? तर बघा, दोन डेफिनेशन्स तयार होतात. स्पेसिफिक कंडक्टन्सच्या दोन डेफिनेशन्स तयार होतात. पहिली डेफिनेशन सांगितली, कंडक्टन्स ऑफ कंडक्टर व्हेन लेंथ अँड एरिया आर युनिटी. नोट करा सगळेजण. कंडक्टन्स ऑफ कंडक्टर when length and area both are unity. Unity म्हणजे एक. Length and area both are unity. ही पहिली डेफिनेशन. दुसरी, कंडक्टन्स ऑफ युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. मी आता डायरेक्टली सोल्युशन म्हणायलो, कारण इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनला लेंथ आणि एरिया हे दोन्ही टर्म इनॲप्रोप्रिएट होतात. एखाद्या सोल्युशनचं लेंथ आणि एरिया म्हणणं हे थोडंसं कसतरच वाटतं ना सांगण्यासाठी. आपण काय वापरणार मग? व्हॉल्यूम. नोट करा सगळेजण. द कंडक्टन्स व्हेन व्हॉल्यूम ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन, कंडक्टन्स व्हेन व्हॉल्यूम ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन इज युनिटी. ब्रॅकेटमध्ये लिहा. युनिटी म्हणजे किती? 1 सेंटीमीटर क्यूब और 1 मीटर क्यूब. CGS सिस्टीम घेतली तर 1 सेंटीमीटर क्यूब असेल आणि SI सिस्टीम घेतली तर 1 मीटर क्यूब असेल.
जेव्हा एखाद्या सोल्युशनचं व्हॉल्यूम 1 सेंटीमीटर क्यूब असेल किंवा 1 मीटर क्यूब असेल त्यावेळेसचा जो काही कंडक्टन्स असतो त्याला काय म्हणायचे तुम्ही? स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणायचंय, लक्षात ठेवा. ठीक आहे. सीजीएस सिस्टीम घेतलं तर ते युनिटी व्हॉल्यूम किती तुम्ही ट्रीट करणार? 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच 1 ml. 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच काय? 1 ml, 1 cc. ओके. आणि SI जर सिस्टीम धरली 1 मीटर क्यूब, SI युनिट ऑफ व्हॉल्यूम इज 1 मीटर क्यूब. मीटर क्यूब. ओके, मान्य आहे का सगळ्यांना? अरे लक्षात आलं का सगळ्यांच्या? चला युनिट सांगा मला. युनिट 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 ऑफ के. चला युनिट ऑफ के, युनिट ऑफ कप्पा. बघा फॉर्म्युल्यावरून युनिट काढू, सिंपल आहे. बघा जी कंडक्टन्स आहे हे पर ओहम घेतलं, मी लिहितो इथं पर ओहम. जी घेतला मी पर ओहम मध्ये. समजा लेंथ घेतली मी सेंटीमीटर मध्ये आणि एरिया घेतला सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये. बघा आता सीएम सीएम कॅन्सल होतंय, एक कॅन्सल होईल सीएम, एक सीएम खाली उरतंय, ते वर गेले तर पर सेंटीमीटर होतंय. याचा रिझल्ट काय येईल रे? पर ओहम पर सेंटीमीटर. काय येईल रिझल्ट? पर ओहम पर सेंटीमीटर. मान्य आहे का सगळ्यांना? युनिट ऑफ के पर ओहम पर सेंटीमीटर, पर ओहम पर सेंटीमीटर. हे सीजीएस मध्ये काढतोय मी, हा सीजीएस युनिट काढतोय. पण पर ओहमचंच दुसरं नाव काय आहे रे? मोज आहे किंवा सायमन्स आहे. मी याला असं लिहिणार आहे, और सायमन पर सेंटीमीटर, और सायमन पर सेंटीमीटर. सो युनिट ऑफ के इज सायमन पर सेंटीमीटर, पर ओहम पर सेंटीमीटर. केच्या दोन डेफिनेशन सांगितल्या, लेंथ युनिटी असताना, एरिया युनिटी असतानाचा कंडक्टन्स किंवा व्हॉल्यूम युनिटी असतानाचा कंडक्टन्स म्हणजेच काय? स्पेसिफिक कंडक्टन्स. आणखी एक डेफिनेशन फॉर्म्युल्यावरून तयार होते, रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी इज कंडक्टिव्हिटी. रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी इज कंडक्टिव्हिटी म्हणजेच स्पेसिफिक कंडक्टन्स. व्हॉट इज द युनिट? पर ओहम पर सेंटीमीटर और सायमन पर सेंटीमीटर. लक्षात आलं का सगळ्यांच्या रे? ओके, मान्य आहे का? नोट करा मग फटाफट. आता स्पेसिफिक कंडक्टन्सशी कनेक्टेड काही महत्त्वाच्या नोट आहेत, व्यवस्थित लक्षात घ्यायच्या. तुम्हाला माहिती आहे माझ्या नोट खूप महत्त्वाच्या असतात. ठीक आहे. नोट नंबर 1, स्पेसिफिक कंडक्टन्स, स्पेसिफिक कंडक्टन्स मीन्स मी आता बोललो याच्याबद्दल तरी लिहितोय व्यवस्थित, कारण हे मला या टॉपिकमध्ये पुढे बऱ्याच ठिकाणी वापरायचं आहे. स्पेसिफिक कंडक्टन्स मीन्स कंडक्टन्स when V is 1 centimeter cube or 1 meter cube. 1 सेंटीमीटर क्यूब तुम्ही मनात आणणार आहात सीजीएस सिस्टीम असेल तर, 1 मीटर क्यूब एसआय सिस्टीम असेल तर. एखाद्या इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनचं व्हॉल्यूम 1 सेंटीमीटर क्यूब आहे किंवा 1 मीटर क्यूब आहे त्यावेळेसचा कंडक्टन्स म्हणजेच स्पेसिफिक कंडक्टन्स. मान्य आहे सगळ्यांना? ओके. सेकंड, specific conductance of electrolytic solution, specific conductance of electrolytic solution, it is equal to sum of specific conductance of electrolyte plus specific conductance of water. आता हे काय सांगताय? वेगळंच, वेगळं काहीच सांगत नाही. हे बघ, इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन तुला माहिती आहे, सोल्युशन इट इज इक्वल टू सोल्यूट प्लस सॉल्वंट. सोल्युशन म्हणजे काय असतं रे? सोल्यूट आणि सॉल्वंटचं कॉम्बिनेशन असतं. आपल्या केसमध्ये इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनमध्ये सोल्यूट कोण असतो? इलेक्ट्रोलाइट असतो. सॉल्वंट कोण असतो? वॉटर असतो. सोल्युशनची व्हॅल्यू म्हणजे इलेक्ट्रोलाइट सोल्यूटची व्हॅल्यू आणि सॉल्वंट वॉटरची व्हॅल्यू. सिंपल आहे, काही विशेष नाही. ओके, लक्षात आलं का सगळ्यांच्या? नोट नंबर 3, नोट नंबर 3. ठीक आहे. बघा, when two solutions are mixed, when two solutions are एक मिनिट, when two solutions are mixed then, जेव्हा दोन सोल्युशन मिक्स केले जातील
then specific conductance of mixture it is equal to K1 V1 plus K2 V2 upon V mixture. हा फॉर्म्युला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटेल तुम्हाला. जेव्हा दोन सोल्युशन मिक्स केले जातात रिझल्टिंग सोल्युशनची मोलॅरिटी काढायची अशीच काढतात ना. M मिक्सचर इज M1 V1 प्लस M2 V2 अपॉन V मिक्सचर. तसाच हा फॉर्म्युला आहे. जेव्हा मी दोन सोल्युशन मिक्स करतोय, एका सोल्युशनचा स्पेसिफिक कंडक्टन्स K1 आहे, दुसऱ्याचा K2 आहे, पहिल्याचं व्हॉल्यूम V1 आहे, दुसऱ्याचं व्हॉल्यूम V2 आहे, त्यांना मिक्स केलं काय येईल रे K1 V1 प्लस K2 V2 अपॉन V मिक्सचर. ठीक आहे का. तर या तीन महत्त्वाच्या नोट व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. ही जी नोट सांगितली ना ही ऑलवेज कामाला येत नाही. जेव्हा क्वेश्चनमध्ये इलेक्ट्रोलाइटचा के वेगळा दिलेला असतो आणि वॉटरचा के वेगळा दिलेला असतो तेव्हाच हा फॉर्म्युला मनामध्ये आणायचा. 99.99% क्वेश्चनमध्ये हा फॉर्म्युला लागतच नाही लागत. ठीक आहे का. नाही लागत. पण कधी कधी काय करतात, समजा NaClचा क्वेश्चन आहे, NaCl सॉलिडचा वेगळी व्हॅल्यू देतात आणि वॉटरची वेगळी व्हॅल्यू देतात, मग त्यांना ॲड करायचं असतं. ठीक आहे का. सोपी गोष्ट आहे. 2K दिसलं की ॲड करायचं. किती साधी गोष्ट आहे. मान्य आहे का सगळ्यांना. मग ओके नोट करा. पुढचा टर्म पहा, मोलार कंडक्टन्स. मोलार कंडक्टन्स, मोलार कंडक्टिव्हिटी म्हणलं तरी चालतं बघा. मोलारच्या पुढे कंडक्टन्स व्हॅलिड आहे, कंडक्टिव्हिटी देखील व्हॅलिड आहे. सिम्बॉल बघा, लॅम्बडा एम ऑर सिम्पली लॅम्बडा. होय हा लॅम्बडा आहे. तुम्हाला वाटत असेल सरांकडून मिस्टेक झाली, असं लिहायचं तर यांनी फक्त असं लिहिलं, तुला माहिती नाही. ठीक आहे. हा देखील लॅम्बडा आहे, हा देखील लॅम्बडा आहे. हा स्मॉल लॅम्बडा आहे, हा कॅपिटल लॅम्बडा आहे. स्मॉल लॅम्बडा कॅपिटल लॅम्बडा. ठीक आहे का. तर सिम्बॉल बघा, लॅम्बडा एम ऑर सिम्पली लॅम्बडा मोलार कंडक्टन्स. ठीक आहे. बघा नावामध्ये मोलार शब्द आला याचा अर्थ एक मोलशी कनेक्टेड काहीतरी आहे एवढं कळतंय सगळ्यांना. टर्म इज रिलेटेड विथ 1 मोल. टर्म इज रिलेटेड विथ 1 मोल. मान्य आहे का सगळ्यांना. एक मोलशी कनेक्टेड काहीतरी कन्सेप्ट आहे. होय एक मोलशी कनेक्टेडच कन्सेप्ट आहे. बघा कसं, मी एक एक्झाम्पल सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी मोलार कंडक्टन्स एक्सप्लेन करणार आहे तर हे क्लिअर होईल. ओके बघा, सपोज मी हेल्प घेतोय HCl सोल्युशनची. HCl सोल्युशन, माझ्याकडे एक बीकर आहे, या बीकरमध्ये HCl सोल्युशन आहे. या HCl सोल्युशनमध्ये सोल्यूटचं जे अमाऊंट आहे ते 1 मोल आहे. ठीक आहे का. याचं व्हॉल्यूम मी ॲज्युम करतो समजा 2 लिटर. 2 लिटर HCl सोल्युशन आहे ज्यामध्ये सोल्यूट किती आहे 1 मोल आहे. ओके, तुम्ही जर या सोल्युशनचा कंडक्टन्स मोजला, होय सोल्युशनचा कंडक्टन्स मेजरेबल आहे, त्याला कंडक्टिव्हिटी सेल नावाचं एक इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं. कुठल्याही इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनचा कंडक्टन्स मोजता येतो. बघा माझ्याकडे एक असं HCl सोल्युशन आहे ज्याचं व्हॉल्यूम आहे 2 लिटर आणि त्यामध्ये HCl म्हणजे सोल्यूटचा कंटेंट किती आहे 1 मोल. मी जर याचा कंडक्टन्स मोजला याला काय म्हणणार आहात, लॅम्बडा एमच म्हणणार आहात, मोलार कंडक्टन्स. का बरं याला मोलार कंडक्टन्स म्हणायचंय, बिकॉज द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट इज 1 मोल. अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट इज 1 मोल. ठीक आहे. आता बघा एक दुसरं एक्झाम्पल, HClचंच सोल्युशन. वन्स अगेन मी आता फक्त व्हॉल्यूम बदलायलो. समजा या सोल्युशनचं व्हॉल्यूम आहे 5 लिटर. स्टील द अमाऊंट ऑफ सोल्यूट, अमाऊंट ऑफ HCl इज 1 मोल. हे देखील HClचंच सोल्युशन आहे. ठीक आहे. याच्यामध्ये देखील सोल्यूटचा अमाऊंट 1 मोलच आहे ना. व्हॉल्यूम वेगळं आहे मान्य, पण सोल्यूटचा कंटेंट किती आहे 1 मोल. याचा मी मोलार कंडक्टन्स मोजला, याला देखील लॅम्बडा एमच म्हणायचं. याचा कंडक्टन्स मोजला तो पण मोलारच म्हणायचं. बघा हा पण मोलार कंडक्टन्स आहे, हा पण मोलार कंडक्टन्सच आहे. म्हणजे मोलार कंडक्टन्स हा टर्म इलेक्ट्रोलाइटच्या अमाऊंटशी कनेक्टेड आहे, सोल्युशनच्या व्हॉल्यूमशी नाही. काय म्हणतोय मी, सोल्युशनच्या व्हॉल्यूमला काही बंधन नाही. बंधन कोणाला आहे, इलेक्ट्रोलाइटला आहे, सोल्यूटच्या अमाऊंटला आहे. सोल्यूटचा कंटेंट किती असावा लागतो 1 मोल. ठीक आहे का. मग मनामध्ये प्रश्न येतो, हा मोलार कंडक्टन्स, हा देखील मोलार कंडक्टन्स, मग या 2 व्हॅल्यू इक्वल असतात का. ठीक आहे. हा मोलार कंडक्टन्स, समजा मी लॅम्बडा M1 म्हणलं
याला लॅम्बडा m2 म्हणलं, मग मनामध्ये क्वेश्चन आला पाहिजे, सांगा सर या सोल्युशनचा मोलार कंडक्टन्स या सोल्युशनचा मोलार कंडक्टन्स सारखा होतो का? बिलकुल सारखा होत नाही. दिस टू आर डिफरंट. दिस टू आर डिफरंट. का बरं असं होतंय? अरे मी काल सांगितलं होतं तुम्हाला, कंडक्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डायल्यूशन. डायल्यूशन म्हणजे व्हॉल्यूम बदललं. डायल्यूशन हा टर्म वॉटरच्या व्हॉल्यूमशी कनेक्टेड आहे ना. डायल्यूशन बदलल्यानंतर कंडक्टन्स बदलतो. बघा इथं व्हॉल्यूम वेगळे, इथं व्हॉल्यूम वेगळे, म्हणजे नक्कीच या दोन्ही व्हॅल्यू वेगळ्या असणार आहेत. या दोन्ही व्हॅल्यू वेगळ्या असणार आहेत. पण लक्षात ठेवा, व्हॅल्यू जरी वेगळ्या असल्या दोघांचं नाव मात्र सेम आहे. काही म्हणायलो मी? होय, काही नाही म्हणत, असंच आहे. व्हॅल्यू या दोन्ही व्हॅल्यू नक्कीच वेगळ्या. दिस बोथ व्हॅल्यूज आर डिफरंट बट बोथ आर हॅव्हिंग सेम नेम्स. मोलार कंडक्टन्स हा देखील मोलार कंडक्टन्स, हा देखील मोलार कंडक्टन्स. ठीक आहे का? या दोन्ही व्हॅल्यू डिफरंट असताना देखील दोघांचे नेम सारखे आहेत. का बरं सारखे आहेत? कारण डेफिनेशनची डिमांड आहे इलेक्ट्रोलाइट 1 मोल असावा. इलेक्ट्रोलाइट 1 मोल असावा. लक्षात आलं का तुमच्या? मग ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू जर वेगळी असेल, या दोन्ही व्हॅल्यू जर समजा वेगळ्या असतील, तर मग मला कसं कळणार कोणती व्हॅल्यू कधीची आहे? कळू शकतं. मी काय म्हणणार बघा, लॅम्बडा m1 वाटलं तर याला मी काय करतो, याला x घ्या, याला काय घेतो, x घ्या, आणि याला घेतो मी y. x इज मोलार कंडक्टन्स ऑफ HCl सोल्युशन. x इज मोलार कंडक्टन्स ऑफ HCl सोल्युशन. x is molar conductance of HCl solution when volume is 2 liter. When volume is 2 liter. Y is molar conductance of HCl solution when volume is 5 liter. मला काय म्हणायचं लक्षात घ्या, इलेक्ट्रोलाइटचा अमाउंट 1 मोल जरुरी आहे. 1 मोल जरुरी आहे. व्हॉल्यूमला काहीच बंधन नाही. पण व्हॉल्यूम बदललं की मोलार कंडक्टन्सची व्हॅल्यू बदलत असते. म्हणून मोलार कंडक्टन्सची व्हॅल्यू जेव्हा जेव्हा सांगायची असते तेव्हा तेव्हा मोलार कंडक्टन्सची व्हॅल्यू जेव्हा जेव्हा सांगायची असते तेव्हा तेव्हा पुढे आपल्याला अटॅच करावं लागतं ॲट दॅट पर्टिक्युलर डायल्यूशन, म्हणजेच ॲट दॅट पर्टिक्युलर व्हॉल्यूम, ॲट दॅट पर्टिक्युलर डायल्यूशन. मुद्दा लक्षात आला का? 1 मोल इलेक्ट्रोलाइट कंपल्सरी असला पाहिजे. ठीक आहे का? व्हॉल्यूमला काही बंधन नाही. व्हॉल्यूम बदललं की मोलार कंडक्टन्स बदलू शकतो. म्हणून काय केलं जातं, मोलार कंडक्टन्सच्या डेफिनेशनमध्ये म्हणजे मोलार कंडक्टन्सची व्हॅल्यू सांगत असताना शेवटी अटॅचमेंट काय असते शब्दांची, ॲट दॅट पर्टिक्युलर डायल्यूशन. ठीक आहे, मी डेफिनेशन लिहितो म्हणजे मला नेमकं म्हणायचं काय एवढं तरी तुमच्या लक्षात येईल. एवढं आतापर्यंत लक्षात आलं का की बाबा सर काहीतरी म्हणतायत, 1 मोलचं काहीतरी म्हणतायत, 1 मोलचं काहीतरी म्हणतो, एवढं तरी कळलं? चला मी डेफिनेशन लिहितो म्हणजे मी आतापर्यंत जे बोललोय ते तुमच्या माइंडमध्ये घुसेल. ठीक आहे, तर बघा माझं म्हणणं असं आहे, द कंडक्टन्स ऑफ electrolytic solution, the conductance of electrolytic solution produced due to all the ions present in बघा, the conductance of electrolytic solution produced due to 1 mole of electrolyte, the conductance of electrolytic solution produced due to 1 mole of electrolyte किंवा all the ions of 1 mole of electrolyte, हे बेटर राहील. ड्यू टू all the ions of 1 mole electrolyte. बघा हे कंपल्सरी आहे, 1 mole electrolyte असावा लागतो. 1 mole electrolyte it's called
molar conductance. It's called molar conductance at that particular dilution. Molar conductance at that particular dilution. At that particular dilution. ठीक आहे का? हे पुढचं का लिहिलं मी सांगितलं आताच, कारण व्हॉल्यूम बदललं की मोलार कंडक्टन्स बदलतो. म्हणून प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मोलार कंडक्टन्सची व्हॅल्यू लिहायची असते त्यावेळेस पुढे ॲट दॅट पर्टिक्युलर डायल्युशन म्हणजे ॲट दॅट पर्टिक्युलर व्हॉल्यूम आपल्याला स्पेसिफाय करावं लागतं. बघा परत एकदा, द कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन प्रोड्यूस्ड ड्यू टू ऑल द आयन्स ऑफ 1 मोल इलेक्ट्रोलाइट इज कॉल्ड मोलार कंडक्टन्स ॲट दॅट पर्टिक्युलर डायल्युशन. एक्झाम्पल सांगतो, चला H2SO4 घेतो. H2SO4, H2SO4चा 1 मोल म्हणजे किती रे? त्याचा मोलार मास किती? 98 ग्राम. समजा माझ्याकडे एक H2SO4चं सोल्युशन आहे. I am having one H2SO4 solution and in this particular solution the mass of H2SO4 is 98 ग्राम. या सोल्युशनमध्ये सल्फ्युरिक ॲसिड किती डिझॉल्व्ह झालेला आहे? 98 ग्राम. मी जर या सोल्युशनचा कंडक्टन्स मोजला, तुम्ही याला काय म्हणणार? मोलार कंडक्टन्स. लक्षात आलं का सगळ्यांच्या? 1 मोल इलेक्ट्रोलाइटमुळे प्रोड्यूस झालेला कंडक्टन्स, साध्या भाषेमध्ये त्याला काय म्हणलं जातं? मोलार कंडक्टन्स म्हणलं जातं. ठीक आहे, आता बघा हा जो टर्म आहे मोलार कंडक्टन्स, याच्यामध्ये आणि स्पेसिफिक कंडक्टन्समध्ये एक रिलेशन आहे, खूप महत्त्वाचं रिलेशन, त्याचे आपल्याला आता डिस्कशन करायचं आहे. रिलेशन बिटवीन लॅम्बडा एम अँड के. रिलेशन बिटवीन लॅम्बडा एम अँड के म्हणजे स्पेसिफिक कंडक्टन्स. मोलार कंडक्टन्स आणि स्पेसिफिक कंडक्टन्समध्ये असणारं रिलेशन आपण आता तयार करणार आहोत. ठीक आहे का? मान्य? तर बघा एक जनरल एक्झाम्पल घेतो मी. सपोज आय एम हॅविंग वन सोल्युशन. एक सोल्युशन आहे, या सोल्युशनचं व्हॉल्यूम आहे 1 सेंटीमीटर क्यूब. किती आहे याचं व्हॉल्यूम? 1 सेंटीमीटर क्यूब. आणि याच्यामध्ये 1 मोल इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट आहे. म्हणजे आपल्याकडे एक असं सोल्युशन आहे ज्यामध्ये सोल्यूटचा अमाऊंट किती आहे? 1 मोल इलेक्ट्रोलाइट आहे आणि या सोल्युशनचं व्हॉल्यूम किती आहे? 1 सेंटीमीटर क्यूब आहे. मान्य? आता बघा, सिन्स 1 मोल इलेक्ट्रोलाइट इज प्रेझेंट इन दिस सोल्युशन, कॅन आय कॉल कंडक्टन्स ऑफ दिस सोल्युशन ॲज मोलार कंडक्टन्स? मान्य आहे का नाही? 1 मोल इलेक्ट्रोलाइट असल्यामुळं या सोल्युशनचा जो काही कंडक्टन्स असेल त्याला मी काय नाव देऊ शकतो? मोलार कंडक्टन्स. ठीक आहे, पण या सोल्युशनचं व्हॉल्यूम 1 सेंटीमीटर क्यूब आहे. सोल्युशनचं व्हॉल्यूम 1 सेंटीमीटर क्यूब आहे, म्हणून या सोल्युशनच्या कंडक्टन्सला आणखी एक नाव दिलं जाऊ शकतं. कोणतं? स्पेसिफिक कंडक्टन्स. मगाशी मी सांगितलं स्पेसिफिक कंडक्टन्सची डेफिनेशन सांगितली मी. इट इज कंडक्टन्स व्हेन व्हॉल्यूम इज युनिटी. व्हॉल्यूम युनिटीच आहे ना, म्हणजे या सोल्युशनच्या कंडक्टन्सला 2 नावं दिले जाऊ शकतात. याला मोलार कंडक्टन्स म्हणलं तरी चालतं किंवा याला स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणलं तरी चालतं. का चालतं? कारण हे पर्टिक्युलर सोल्युशन दोघांची डेफिनेशन सॅटिस्फाय करत आहे. इट इज सॅटिस्फाईंग द डेफिनेशन ऑफ मोलार कंडक्टन्स ॲज वेल ॲज इट इज सॅटिस्फाईंग डेफिनेशन ऑफ स्पेसिफिक कंडक्टन्स. म्हणजे या पर्टिक्युलर केसमध्ये लॅम्बडा एम आणि के इक्वल असतील. कबूल आहे का सगळ्यांना? लॅम्बडा एम आणि के या पर्टिक्युलर एक्झाम्पलसाठी सेम असतील. आता बघा दुसरं एक्झाम्पल. समजा हेच सोल्युशन आहे ज्यामध्ये 1 मोल इलेक्ट्रोलाइट आहे. 1 मोल इलेक्ट्रोलाइट आहे, पण मी आता याचं व्हॉल्यूम बदलायलो. याचं व्हॉल्यूम आहे समजा 1000 सेंटीमीटर क्यूब. व्हॉट इज इट्स व्हॉल्यूम नाव? 1000 सेंटीमीटर क्यूब. 1000 सेंटीमीटर क्यूब. बघा 1 मोल इलेक्ट्रोलाइट असल्यामुळं याचा जो कंडक्टन्स असेल, मी याला मोलार कंडक्टन्स परत एकदा म्हणणार आहे, कारण 1 मोल इलेक्ट्रोलाइटची कंडिशन सॅटिस्फाय झाली ना, म्हणून याचं नाव काय? मोलार कंडक्टन्स. आता बघा 1 सेंटीमीटर क्यूबची कंडिशन सॅटिस्फाईड नाही, म्हणून मी याला के म्हणू शकत नाही. आलं का लक्षात? याला मी फक्त लॅम्बडा एम म्हणू शकतो. या सोल्युशनच्या कंडक्टन्सला एकच नाव असेल लॅम्बडा एम, पण याच्या कंडक्टन्सला 2 नावं, मोलार कंडक्टन्स म्हणलं तरी चालेल, स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणलं तरी चालेल, आणि दोघांची व्हॅल्यू एक्झॅक्टली सेम. पण इथं मी डायरेक्ट लॅम्बडा एम इक्वल टू के लिहू शकतो का? नाही लिहू शकत.
नाही लिहू शकत, मग मी इथं काय लिहिणार आहे? मी इथं लिहिणार आहे के इंटू 1000. के इंटू 1000. सांगा सर असं कसं काय? के इंटू 1000 का झालं? सिंपल आहे बघ. के हा एका सेंटीमीटर क्यूबचा कंडक्टन्स आहे. के इज कंडक्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर क्यूब. बट व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन? 1000. एका सेंटीमीटर क्यूब साठी के, मला सांगा एका सेंटीमीटर क्यूब साठी जर के असेल, सांगा 1000 सेंटीमीटर क्यूब साठी किती? एका सेंटीमीटर क्यूबचा कंडक्टन्स म्हणजे के जर असेल, 1000 सेंटीमीटर क्यूबचा कंडक्टन्स किती? 1 ला के तर 1000 ला 1000 के. 1 ला के तर 1000 ला 1000 के. लक्षात येतंय का काय म्हणतोय? बघा लॅम्बडा एम का म्हणलं मी याला? कारण 1 मोल इलेक्ट्रोलाइट आहे. ठीक आहे, याला मी के म्हणू शकत नाही का? तर व्हॉल्यूम 1 सेंटीमीटर क्यूब नाही, मी याला के इंटू 1000 म्हणायलो का? कारण एका सेंटीमीटर क्यूबचा कंडक्टन्स के असतो. 1000 सेंटीमीटर क्यूबचा किती होईल? 1000 के होईल. मान्य? आता पहा, आपल्याला इंटरेस्टिंग रिझल्ट आलेला दिसेल. ठीक आहे, मी याला असं लिहिलं तर चालेल, लॅम्बडा एम इक्वल टू के इंटू 1. लॅम्बडा एम इक्वल टू के इंटू 1. याला लिहिलंय मी लॅम्बडा एम इक्वल टू के इंटू 1000. आता बघा हे 1 काय आहे रे? या सोल्युशनचं व्हॉल्यूम आहे. व्हॉट इज 1? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉट इज 1000 हियर? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. तर तुम्हाला असं काही झालेलं दिसतंय का रे? लॅम्बडा एम इक्वल्स टू के इंटू व्ही. लॅम्बडा एम इक्वल्स टू के इंटू व्ही झाल्यासारखं दिसतंय. बघ रे, तो फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला कम्पेअर करू आपण. ठीक आहे, लॅम्बडा एम इक्वल्स टू के इंटू व्ही. व्हॉट इज व्ही हियर? 1. lambda m equal to k into 1000. What is V here? 1000. So this is the relation. Molar conductance, it is product of specific conductance and volume of solution. Molar conductance, it is product of specific conductance and volume of solution. But आता खूप महत्त्वाची गोष्ट आहे. But हे व्हॉल्यूम कुठलंही व्हॉल्यूम जमत नाही. त्या व्हॉल्यूमला रिस्ट्रिक्शन्स असतील, त्या व्हॉल्यूमला बंधन असतील. त्या व्हॉल्यूमला बंधन काय? व्हॉट इज द रिस्ट्रिक्शन? व्ही. इट इज व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्ही इट इज व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कंटेनिंग, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कंटेनिंग 1 मोल इलेक्ट्रोलाइट. कंटेनिंग 1 मोल इलेक्ट्रोलाइट. कंटेनिंग 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. मान्य आहे का सगळ्यांना? अरे व्हॉल्यूम कुठलंही जमणार नाही रँडम. या व्हॉल्यूमला आपण रिस्ट्रिक्ट करतोय. हे असं व्हॉल्यूम असेल सोल्युशनचं ज्यामध्ये इलेक्ट्रोलाइटचा एक्झिस्टन्स किती आहे? 1 मोल आहे. का? तर त्याशिवाय मोलार कंडक्टन्स कन्सेप्ट अराइजच होणार नाही ना. त्याशिवाय मोलार कंडक्टन्स हा कन्सेप्ट अराइज होणार नाही. अरे लक्षात आलं का सगळ्यांच्या? बघा रिलेशन बिटवीन लॅम्बडा एम अँड के, तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. लॅम्बडा एम इक्वल्स टू के इंटू व्ही. व्हॉट इज व्ही हियर? इट इज व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. दॅट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन विच कंटेन्स 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. मी याला प्रूव्ह करून दाखवलंय विथ द हेल्प ऑफ दिस 2 एक्झाम्पल्स. 2 एक्झाम्पल्सचा वापर करून मी याला प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. ठीक आहे का? तुला काय लक्षात ठेवायचं आहे? बघ बोर्डवर लिहिल्यापैकी तुला काय काय लक्षात ठेवायचं आहे? तुला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तुला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, के इंटू व्ही. ओके, सो दिस इज फॉर द डिस्कशन ऑफ रिलेशन बिटवीन मोलार कंडक्टन्स अँड स्पेसिफिक कंडक्टन्स. ओके, नोट करा. सो द रिलेशन बिटवीन मोलार कंडक्टन्स अँड स्पेसिफिक कंडक्टन्स जे आपण आताशी तयार केलं, इट इज लॅम्बडा एम इक्वल्स टू के इंटू व्ही. पण या व्हॉल्यूमला रिस्ट्रिक्शन आहे, व्हॉल्यूमला बंधन आहे. व्हॉट इज दॅट रिस्ट्रिक्शन? दिस इज द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कंटेनिंग 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. V is that volume of solution which contains 1 mole of electrolyte. कारण तोपर्यंत आपण मोलार कंडक्टन्सचा विचारच करू शकत नाही जोपर्यंत 1 मोल इलेक्ट्रोलाइटचा एक्झिस्टन्स नसेल. आता मी काय करणार आहे बघा, या इक्वेशनला एक्सपांड करणार आहे. I am going to expand this equation in CGS system as well as in SI system. CGS system मध्ये वेगळा फॉर्म्युला मिळतो, SI system मध्ये वेगळा फॉर्म्युला मिळतो. तर बघा, नंबर 1 in CGS system, in CGS system
CGS सिस्टीम मधलं डिस्कशन करूत अगोदर. ठीक आहे, तर बघा, लेट V इज व्हॉल्यूम इन मोल पर लिटर. असं न घेता, V न घेता मी C घेतो, सिम्बॉल C घेतो. ठीक आहे, लेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन, लेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन इक्वल्स टू C मोल पर लिटर. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन आपण ॲझ्युम करूत मोल पर लिटर, C मोल पर लिटर. आता याचा अर्थ काय मला तुम्ही सांगायचंय. मोल पर लिटर हे कशाचं युनिट आहे रे? मोल पर लिटर इज द युनिट ऑफ मोलॅरिटी. मोल पर लिटर इज द युनिट ऑफ मोलॅरिटी. म्हणजे C काय आहे? मोलॅरिटी आहे साध्या भाषेत. ठीक आहे, देअरफॉर मी आता याला एक्सपांड करणार आहे. C मोल्स इन 1 लिटर सोल्युशन. मान्य आहे का सगळ्यांना? C मोल पर लिटर आहे ना, पर लिटर म्हणजे 1 लिटर. C एवढे मोल्स असणार आहेत 1 लिटर सोल्युशन मध्ये. मला CGS सिस्टीम मध्ये अप्रोच चालू ठेवायचा आहे. CGS सिस्टीम मध्ये मला सांगा, व्हॉट इज द युनिट ऑफ व्हॉल्यूम. लिटर हे CGS सिस्टीमचं युनिट नाही, मिलीलिटर. मिलीलिटर म्हणा किंवा सेंटीमीटर क्यूब म्हणा. C मोल्स इन 1 लिटरचे किती सेंटीमीटर क्यूब? 1000 सेंटीमीटर क्यूब. 1 लिटर सोल्युशन स्टँड्स फॉर 1000 ml, 1000 सेंटीमीटर क्यूब. लक्षात आलं का सगळ्यांच्या? मी C मोल पर लिटर हे कॉन्सन्ट्रेशन धरलं, मी आता याला एक्सपांड केलं. C मोल्स इन 1 लिटर सोल्युशन, C मोल्स इन 1000 सेंटीमीटर क्यूब. सो टेल मी देअरफॉर 1 मोल इन हाऊ मच सेंटीमीटर क्यूब. जर C मोल्स 1000 सेंटीमीटर क्यूब मध्ये असतील, 1 मोल किती सेंटीमीटर क्यूब मध्ये असेल? बघा, क्रॉस मल्टिप्लाय करा. C ला 1000, 1 ला किती असं करावं लागेल. काय येईल रे आन्सर? 1000 बाय C. आन्सर काय येईल? 1000 बाय C. म्हणजे हा क्वेश्चन मार्क किती येणार आहे? दिस विल बी 1000 बाय C. 1000 बाय C. याचं युनिट काय असेल? सेंटीमीटर क्यूब. 1000 बाय C सेंटीमीटर क्यूब. मान्य आहे का सगळ्यांना? तर 1 मोल असणारं थोडक्यात आपण व्हॉल्यूम फाइंड केलं. हे काय निघालं? 1 मोल असणारं व्हॉल्यूम सेंटीमीटर क्यूब मधलं. 1 मोल कंटेनिंग जे व्हॉल्यूम असतं त्यालाच आपण सिम्बॉल काय घेतला रे? V. सो दिस इज युअर V. या फॉर्म्युल्यामधल्या V चा अर्थ मी सांगितला ना, V इज दॅट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन विच कंटेन्स 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. तर आपण V फाइंड केला. 1 मोलचं सेंटीमीटर क्यूब मधलं व्हॉल्यूम किती मिळालं मला? 1000 बाय C. आता मी या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूशन करतो. ठीक आहे, देअरफॉर लॅम्बडा m इक्वल्स टू K into V becomes लॅम्बडा m इक्वल टू K into V becomes. आता मी ही V ची व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करतोय. सो इट विल बी K into 1000 बाय C. K into 1000 बाय C. V ची व्हॅल्यू काढलेली आपण आताशी सबस्टिट्यूट केली. मान्य आहे का सगळ्यांना? आता ही C मोल पर लिटर मधलं कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे C म्हणजे मोलॅरिटीच आहे. व्हॉट इज C? C इज मोलॅरिटी. देअरफॉर लॅम्बडा m इक्वल्स टू K into 1000 बाय, व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ मोलॅरिटी रे? कॅपिटल M. कॅपिटल M. ओके, सो रिझल्टंट फॉर्म्युला इज लाईक दिस. 1000 K अपॉन मोलॅरिटी, 1000 K अपॉन मोलॅरिटी. मान्य आहे का? आता महत्वाची गोष्ट मी बोलतोय, हा फॉर्म्युला तुम्ही कधी वापरणार आहात? ठीक आहे, बघा मी सुरुवातीलाच हेडिंग टाकली आहे CGS सिस्टीम. तुम्ही K च्या युनिटवर फोकस ठेवायचं आहे. K च्या युनिटवर. हे K कशात असेल रे? सायमन पर सेंटीमीटर. सायमन पर सेंटीमीटर. CGS सिस्टीमचा अर्थ कळतो ना सगळ्यांना? CGS बघा, पर सेंटीमीटर CGS आलं ना. आपण K चे 2 युनिट पाहिलेत, सायमन पर सेंटीमीटर किंवा सायमन पर मीटर. सायमन पर सेंटीमीटर हे CGS युनिट आहे, सायमन पर मीटर हे SI युनिट आहे. व्हॉट इज M? M इज मोलॅरिटी. मान्य आहे का सगळ्यांना? आता बघा, इथून मी काढणार आहे युनिट ऑफ मोलार कंडक्टन्स. युनिट ऑफ मोलार कंडक्टन्स, युनिट ऑफ लॅम्बडा m. युनिट कसं काढलं जातं रे?
विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला. ठीक आहे का? आता बघा के, केचं युनिट काय आहे? सायमन पर सेंटीमीटर. मोलॅरिटीचं युनिट माहिती आहे आपल्याला, मोल पर लिटर. मोल पर लिटर. एवढं इनफ नसेल, हा जो 1000 नंबर आहे ना, 1000 नंबर, या 1000ला पण युनिट आहे. होय, मी बरोबर बोलतोय. 1000 इथं प्युअर नंबर म्हणून नाही आहे, 1000ला देखील युनिट आहे आणि ते युनिट आहे सेंटीमीटर क्यूब. सेंटीमीटर क्यूब पर लिटर. बघा तुम्ही मान्य करता का नाही? 1000 सेंटीमीटर क्यूब पर लिटर. ठीक आहे, तुम्ही हे डायरेक्ट ॲक्सेप्ट करणारच नाहीत, याची मला खात्री आहे. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती असणारी एक गोष्ट मी तुमच्या पुढे ठेवतोय, या 1000ला युनिट असतं का नाही हे तुम्हीच कबूल करणार. बघा, मोलॅरिटीचा फॉर्म्युला मला सांगता काय असतं? वेट बाय मॉलिक्युलर वेट, तुम्हाला माहिती असणारा वेट बाय मॉलिक्युलर वेट इंटू 1000 डिवायडेड बाय व्ही इन एम एल. मान्य आहे का सगळ्यांना? आता मी या फॉर्म्युल्याचा वापर करून मोलॅरिटीचं युनिट काढण्याचा प्रयत्न करतो. बघा, आता वेट मी घेतलं ग्राममध्ये, वेट घेतलं ग्राममध्ये, मॉलिक्युलर वेट घेतलं मी ग्राममध्ये वन्स अगेन. ठीक आहे, इंटू 1000 डिवायडेड बाय व्ही इन एम एल. एम एल आहे. आता इथं ग्राम ग्राम कट व्हायला यायला का रे? पर एम एल. मला सांगा, मोलॅरिटीचं युनिट काय पर एम एल आहे का? मोलॅरिटीचं युनिट पर एम एल आहे का? नाही. आता असा हा घोळ का झाला? मोलॅरिटीचं युनिट या फॉर्म्युल्यामधून का निघत नाही? न निघण्याचं कारण आहे, आपण या 1000चं युनिटच धरलं नाही. या 1000ला युनिट आहे. या 1000चं युनिट परत एकदा तेच आहे, सेंटीमीटर क्यूब पर लिटर. सेंटीमीटर क्यूब म्हणजेच एम एल, खाली एम एल असल्यामुळे मी इथं एम एल लिहितो, एम एल पर लिटर. एम एल पर लिटर. ठीक आहे, आणि या मॉलिक्युलर वेटचं युनिट खरं तर हे मोलार मास असतं, ग्राम पर मोल असतं. हे काय असतं रे? ग्राम पर मोल. आता बघा, एम एल कट होईल, ग्राम ग्राम कट होईल, मोलवर शिफ्ट करा, मोल पर लिटर येतं का नाही? आणि आपल्याला माहिती आहे दिस इज द युनिट ऑफ मोलॅरिटी. हेच तर मोलॅरिटीचं युनिट आहे. म्हणजे मिस्टेक कुठं व्हायली होती? या 1000 नंबरचं युनिट आपण इग्नोर करत होतो. पण लक्षात ठेवा, फॉर्म्युल्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्म असेल किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये 1000 नंबर आला की तो युनिटलेस नसतो, त्याचं युनिट असतं. इथं देखील तेच म्हणतोय मी, या 1000चं युनिट काय आहे? सेंटीमीटर क्यूब पर लिटर. सेंटीमीटर क्यूब पर लिटर म्हणा, नाही एम एल पर लिटर म्हणा. एम एल आणि सेंटीमीटर क्यूब बोथ आर आयडेंटिकल थिंग्स. मान्य आहे का सगळ्यांना? अरे मला म्हणायचं काय लक्षात येते तुमच्या? मला म्हणायचं की या 1000ला पण युनिट असतं. 1000चं युनिट काय असतं? सेंटीमीटर क्यूब पर लिटर. प्रूफ दिलाय तुम्हाला मी. मोलॅरिटीचं युनिट काढत असताना जोपर्यंत तुम्ही या 1000ला युनिट धरत नाहीत तोपर्यंत मोलॅरिटीचं युनिट मोल पर लिटर तुम्हाला मिळत नाही. गॉट इट? आता बघा मग याचा रिझल्ट काय. बघा, हे पर लिटर कट होईल. आता राहिलेलं लिहा. बघा, हे सायमन सेंटीमीटर क्यूबन सेंटीमीटर इनवर्स, सेंटीमीटर स्क्वेअर होईल, सेंटीमीटर स्क्वेअर होईल. ओके, आता हे मोल वर गेल्यानंतर मोल इनवर्स होईल, मोल इनवर्स होईल. सो दिस विल बी युनिट ऑफ मोलार कंडक्टन्स इन सीजीएस सिस्टीम. आपण सीजीएस स्टडी करतोय ना, इन सीजीएस सिस्टीम. इन सीजीएस सिस्टीम. मान्य आहे का सगळ्यांना? ओके, तर बघा काय केलं आपण, स्टडी नेमकं काय केलं. आपल्याकडे रिलेशन अवेलेबल होतं, मोलार कंडक्टन्स इज प्रोडक्ट ऑफ स्पेसिफिक कंडक्टन्स अँड व्हॉल्यूम, बट दिस व्हॉल्यूम इज दॅट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन विच कंटेन्स 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. मी या फॉर्म्युल्याला एक्सपांड करण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही सिस्टीममध्ये आपण एक्सपान्शन स्टडी करणार आहोत. तर सुरुवातीला आपण स्टडी केलं इन सीजीएस सिस्टीम. ठीक आहे, तर बघा मी सुरुवात काय केली, कॉन्सन्ट्रेशन ॲझ्युम केलं सी मोल पर लिटर. मोल पर लिटर युनिट आहे म्हणजे सी ही मोलॅरिटी आहे. इथं बघा मी सीच्या जागी एम आणलं कारण मोलॅरिटीच आहे ती. याचा अर्थ मी एक वापरला, सी मोल पर लिटरचा अर्थ काय? सी मोल्स आर प्रेझेंट इन 1 लिटर सोल्युशन. सी मोल्स आर प्रेझेंट इन 1 लिटर सोल्युशन. दॅट इज सी मोल्स इन 1000 सेंटीमीटर क्यूब. 1 लिटर म्हणजे 1000 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, 1 मोलचं व्हॉल्यूम काढण्याचा प्रयत्न केला, सक्सेस मिळाला 1000 बाय सी ला. 1000 बाय सी सेंटीमीटर क्यूब. इट इज द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन विच कंटेन्स 1 मोल. म्हणजे हेच ते व्हॉल्यूम आहे ना, म्हणून याला मी काय म्हणलं? व्ही. ठीक आहे, मग आपला हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये मी व्हीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 1000 बाय सी.
1000/c सबस्टिट्यूशन केल्यानंतर आपल्याला असा हा फॉर्म्युला मिळाला, मोलार कंडक्टन्स इक्वल टू 1000 K/, मोलॅरिटी. पण रिमेंबर, हा फॉर्म्युला वापरत असताना स्पेसिफिक कंडक्टन्सचं युनिट कंपल्सरीली सायमन पर सेंटीमीटरच असलं पाहिजे. दिस इज द रिस्ट्रिक्शन टू यूज दिस फॉर्म्युला. आणि 99% क्वेश्चन आपल्या सिलेबसमध्ये या फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह होतात. 99% क्वेश्चन याच फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह होतात. नंतर मी या फॉर्म्युल्याचा वापर करून मोलार कंडक्टन्सचं युनिट काढण्याचा प्रयत्न केला. तर इथं महत्त्वाची गोष्ट एवढीच आहे की हा 1000 फक्त प्युअर नंबर नाही, दिस 1000 इज अगेन हॅव्हिंग युनिट. अँड व्हॉट इज दॅट युनिट? सेंटीमीटर क्यूब पर लिटर. मला सांगा, 1000 आलायच इथून ना, 1000 आलायच कशासाठी? एका लिटरचा अर्थ 1000 सेंटीमीटर क्यूब असतो. देर आर 1000 सेंटीमीटर क्यूब इन 1 लिटर. सो 1000 सेंटीमीटर क्यूब पर लिटर त्याचं युनिट असणार आहे. ओके, पर लिटर कट झालं. याला एक थोडंसं सॉल्व्ह केल्यानंतर काय आन्सर आलं? सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. दिस इज कॉल्ड सीजीएस युनिट ऑफ मोलार कंडक्टन्स. गॉट इट? नोट करा. तर आपण सीजीएस सिस्टीमचा फॉर्म्युला तयार केला. आता आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे एसआय सिस्टीमचा. ठीक आहे, बघा. लेट concentration of solution equal to C मोल पर मीटर क्यूब. होय, मी बरोबरच बोलतोय, मोल पर मीटर क्यूब. मला सांगा, SI युनिट ऑफ व्हॉल्यूम इज मीटर क्यूब. ठीक आहे, म्हणून मी कॉन्सन्ट्रेशन घेतलंय मोल पर मीटर क्यूब मधलं. मला सांगा, आता ही सी मोलॅरिटी असेल का रे? बिलकुल नाही, कारण मोलॅरिटीचं युनिट काय असतं? मोल पर लिटर. लिटर आणि मीटर क्यूब मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सो दिस सी इज नॉट ए मोलॅरिटी नाव. प्रिव्हियस केसमध्ये सी मोलॅरिटी होती, कारण ते कॉन्सन्ट्रेशन आपण सुरुवातीला घेताना मोल पर लिटर घेतलं होतं, जे एक्झॅक्टली मोलॅरिटीचं युनिट आहे. आता मी याला एक्सपांड करतोय. देअरफॉर आय कॅन से दॅट सी मोल्स प्रेझेंट इन 1 मीटर क्यूब सोल्यूशन. 1 meter cube solution. C moles present in 1 meter cube solution. Therefore, 1 mole present in. आपण 1 मोलचं व्हॉल्यूम काढण्याचाच प्रयत्न केला होता मागच्या केसमध्ये. इथं देखील तेच, कारण आपला जो फॉर्म्युला आहे लॅम्बडा m इक्वल टू K इंटू व्ही, त्यामधलं व्ही म्हणजे 1 मोलचं व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, 1 मोलचं व्हॉल्यूम सांगा मग किती येईल रे मला? बघा, इथं बाजूला करतो. सी ला 1 तर 1 ला किती? सी ला 1 तर 1 ला किती? क्रॉस मल्टिप्लाय कर रे. काय येईल? 1/c. काय येईल? 1/c. सीलचं जर व्हॉल्यूम 1 मीटर क्यूब असेल, 1चं व्हॉल्यूम असणार आहे 1/c मीटर क्यूब. 1/c मीटर क्यूब. मान्य आहे का सगळ्यांना? ओके. आता बघा, मी काय काढलं? 1 मोल असणारं व्हॉल्यूम काढलं. 1 मोल असणारं व्हॉल्यूम म्हणजेच व्ही ना. 1 मोल असणारं व्हॉल्यूम म्हणजेच व्ही. ओके, म्हणजे मला व्ही मिळाला. आता मी काय करतो? देअरफॉर लॅम्बडा m इक्वल्स टू K इंटू व्ही बिकम्स काय होतं बघा. आता ही व्ही ची व्हॅल्यू इथं टाकू आपण. देअरफॉर लॅम्बडा m इक्वल्स टू K इंटू 1/c. तर याला व्यवस्थित लिहितो थोडंसं, K/c. So this is the formula. This is the formula in SI system. बघा, फरक झाला. सीजीएस सिस्टीमच्या फॉर्म्युल्यामध्ये 1000 आलं होतं. सीजीएस सिस्टीमच्या फॉर्म्युल्यामध्ये 1000 आलं होतं. इथं 1000 दिसतंय का तुम्हाला? नाही. सीजीएस सिस्टीमच्या फॉर्म्युल्यामध्ये मी मोलॅरिटी आणली होती. इथं मोलॅरिटी आणता येत नाही, कारण या सीचं युनिट आणि मोलॅरिटीचं युनिट टोटली वेगळं आहे. मोल पर मीटर क्यूब मधलं हे कॉन्सन्ट्रेशन आहे. तर रिमेंबर, लॅम्बडा m इक्वल टू K/c. बघ रे, मी कंपॅरिझन सांगतो तुला, कन्फ्यूज होण्याचं काहीच कारण नाही. लॅम्बडा m इक्वल टू 1000 K/c हा फॉर्म्युला. हा सी आणि हा सी टोटली वेगळा आहे. या सीचं युनिट काय घेतलं होतं मगाशी सुरुवातीला? मोल पर लिटर. या सीचं युनिट काय आहे? मोल पर मीटर क्यूब. ठीक आहे, केच्या युनिटमध्ये पण बंद नाही. मगाशी मी सांगितलं, हा जो के आहे हा सायमन पर सेंटीमीटर मधला आहे. दिस के इज इन सायमन पर सेंटीमीटर. हा के सायमन पर सेंटीमीटर मधला आहे. ओके, सायमन पर सेंटीमीटर. आता हा जो के असणार आहे, असणार आहे इन
सायमन पर मीटर. सायमन पर मीटर, कारण एस आहे ना, एस आय. व्हॉट इज एस आय युनिट ऑफ स्पेसिफिक कंडक्टन्स? इट इज सायमन पर मीटर. फरक लक्षात येतोय का? मी म्हणलं 99% क्वेश्चन यानं सॉल्व्ह होतात. आता या सीच्या जागी तुम्ही एम लिहिलं तरी चालता. सीजीएस सिस्टीममध्ये मोलॅरिटी आणता येते. सीजीएस सिस्टीमच्या फॉर्म्युल्यामध्ये 99% क्वेश्चन यानं सॉल्व्ह होतात. काही मोजके क्वेश्चन असतात ज्यासाठी मला हा फॉर्म्युला वापरावा लागतो. हा फॉर्म्युला वापरत असताना केचं युनिट आहे सायमन पर मीटर, सीचं युनिट काय? मोल पर मीटर क्यूब. दोन फॉर्म्युल्यामधला डिफरन्स लक्षात घ्या. कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा याची पण चिंता करू नका. हां, सांगतोय तुम्हाला हा फॉर्म्युला कधी वापरायचा आणि हा फॉर्म्युला कधी वापरायचा. तू न्यूमरिकल वाचलास, न्यूमरिकल वाचल्यानंतरच लगेच आयडिया येते तुला. स्पेसिफिक कंडक्टन्स केचं युनिट बघ तू. क्वेश्चन हा केच्या युनिटवरूनच सॉल्व्ह होतो. केचं युनिट बघ. तुला जर के सायमन पर सेंटीमीटर, पर ओहम पर सेंटीमीटर, मोज पर सेंटीमीटर असं काही दिलं, ठीक आहे ना, सायमन पर सेंटीमीटर, पर ओहम पर सेंटीमीटर, मोज पर सेंटीमीटर, तिन्हीचा अर्थ एकच असतो. ठीक आहे, असं जर काही दिलं, गो विथ दिस फॉर्म्युला, सीजीएस फॉर्म्युला. पण तू क्वेश्चन वाचलास आणि केचं युनिट तुला दिसलं सायमन पर मीटर, देन डोंट यूज दिस फॉर्म्युला, वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. लक्षात आलं का? कधी हे बघा, मी फॉर्म्युल्याच्या तिथं लिहिलेलं आहे. तू के वरूनच ठरव. सायमन पर सेंटीमीटर मध्ये दिसला 1000 असणारा फॉर्म्युला. ठीक आहे, बघा, के सायमन पर सेंटीमीटर मध्ये दिसला 1000 असणारा फॉर्म्युला, के सायमन पर मीटर मध्ये दिसला 1000 नसणारा फॉर्म्युला. 1000 नसणारा फॉर्म्युला. ठीक आहे का? इथून पण युनिट काढू. युनिट ऑफ लॅम्बडा एम. हे बघा, इथंच निघतं युनिट. बघा, केचं युनिट मी सांगतोय सायमन पर मीटर आणि खालचा जो सी आहे तो आहे मोल पर मीटर क्यूब. मोल पर मीटर क्यूब. शिफ्ट करा टर्म्स. सायमन हे वर गेल्यानंतर पॉवर याचा प्लस होईल, एम प्लस 3 होईल, -1 आहे. सो सायमन मीटर स्क्वेअर पर मोल. मान्य आहे का सगळ्यांना? सायमन मीटर स्क्वेअर पर मोल. ओके, हे झालं काय? एसआय युनिट. सीजीएस युनिट आणि एसआय युनिट आता कम्पेअर करू शकता. व्हॉट वॉज सीजीएस युनिट? सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. व्हॉट इज एसआय युनिट? सायमन मीटर स्क्वेअर पर मोल. ठीक आहे का? कन्फ्यूज फक्त तुम्ही इथं होण्याची दाट शक्यता आहे. हा फॉर्म्युला कधी आणि हा फॉर्म्युला किती? तर तुम्हाला मी सांगतोय, तुम्ही हा फॉर्म्युला सिलेक्ट कधी करणार आहात? क्वेश्चन वाचा. केचं युनिट सायमन पर सेंटीमीटर जर दिसलं, हा फॉर्म्युला उचला. केचं युनिट जर सायमन पर मीटर दिसलं, हा फॉर्म्युला उचला. आलं का लक्षात? तर आज आपण बघा काही टर्म्स पाहिले. रेजिस्टन्स पाहिलं. व्हॉट इज रेजिस्टन्स? व्होल्टेज अपॉन करंट. व्हॉट वॉज द युनिट? ओहम. काय होतं रे युनिट? वोल्ट पर एम्पियर म्हणजेच ओहम. दुसरा टर्म आपण पाहिला होता कंडक्टन्स. व्हॉट वॉज द सिम्बॉल? जी. जी इज रेसिप्रोकल ऑफ आर. जी इज रेसिप्रोकल ऑफ आर. जी इक्वल टू 1/r. व्हॉट वॉज द युनिट? पर ओहम. पर ओहम किंवा मोज किंवा सायमन्स, कॅपिटल एस. ठीक आहे. त्यानंतर पाहिलं आपण स्पेसिफिक कंडक्टन्स. स्पेसिफिक कंडक्टन्स किंवा कंडक्टिव्हिटी सिम्बॉल काय होता? कप्पा. ठीक आहे. तर त्याच्या 3 डेफिनेशन सांगितल्यात. पहिली डेफिनेशन रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी. रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी. ठीक आहे. के इक्वल टू जी एल बाय ए असा एक फॉर्म्युला तयार झालाय बघा. त्यावरून त्याचं युनिट काढलं होतं आपण. सायमन पर सेंटीमीटर हे सीजीएस युनिट आणि सायमन पर मीटर हे एसआय युनिट. तर पहिली डेफिनेशन रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी. दुसरी डेफिनेशन, सेकंड डेफिनेशन काय होती? when length is unity, area of cross section is unity, then conductance is called specific conductance. ही दुसरी डेफिनेशन होती. तिसरी डेफिनेशन एक सांगितली होती मी, कंडक्टन्स ऑफ युनिट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. युनिट व्हॉल्यूमचा अर्थ आयदर 1 सेंटीमीटर क्यूब और 1 मीटर क्यूब. 1 सेंटीमीटर क्यूब किंवा 1 मीटर क्यूब सोल्युशनचं व्हॉल्यूम म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब किंवा 1 मीटर क्यूब सोल्युशनचा कंडक्टन्स म्हणजे स्पेसिफिक कंडक्टन्स. ठीक आहे. त्यानंतर आपण चौथा टर्म पाहिला, मोलार कंडक्टन्स. 1 मोल इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व झालेला पाहिजे तेव्हाचा कंडक्टन्स म्हणजे मोलार कंडक्टन्स. सिम्बॉल लॅम्बडा एम किंवा फक्त लॅम्बडा देखील चालू शकतो. ओके. आपण त्याचं रिलेशन पाहिलं होतं के बरोबरचं. लॅम्बडा एम इक्वल्स टू के इंटू व्ही. व्हॉट इज व्ही हिअर? व्ही इज व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कंटेनिंग 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. परत मी काय केलं? लॅम्बडा एम इक्वल टू के इंटू व्ही या फॉर्म्युल्याला एक्सपांड केलं.
ठीक आहे. CGS सिस्टीममध्ये व्हॉल्यूम मी कन्सिडर केलं सेंटीमीटर क्यूबमधलं, त्यावरून मला फॉर्म्युला मिळाला होता हा CGS मधला फॉर्म्युला, आणि नंतर SI मधला फॉर्म्युला मिळाला आपल्याला हा. CGSचं युनिट लॅम्बडा एमचं काय, सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल, SIचं युनिट काय, सायमन मीटर स्क्वेअर पर मोल. ठीक आहे का. तर आज जेवढे आपण टर्म्स पाहिले ना, हे सगळे फॉर्म्युला बेस्ड बेसिक टर्म्स आहेत. आजच्या आज यांना परफेक्ट करा. ठीक आहे. उद्याच्या क्लासमध्ये परत आपण पुढचा टर्म पाहणार आहोत, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स. मोलार कंडक्टन्स आणि इक्विव्हॅलंट कंडक्टन्समध्ये छोटासा फरक असतो. मोलार कंडक्टन्स हे मोलशी कनेक्टेड आहे, इक्विव्हॅलंट कंडक्टन्स हा नंबर ऑफ इक्विव्हॅलंटशी कनेक्टेड आहे. मोलार कंडक्टन्समध्ये मोलार मास मनामध्ये आणावं लागतं, इक्विव्हॅलंट कंडक्टन्समध्ये इक्विव्हॅलंट मास मनामध्ये आणावं लागतं. ठीक आहे का. तर उद्याचं डिस्कशन असेल आपलं इक्विव्हॅलंट कंडक्टन्स असेल, त्यानंतर सेल कॉन्स्टंट एक क्वांटिटी आपल्याला बघायची आहे, परत मोलार कंडक्टन्स इक्विव्हॅलंट कंडक्टन्स या दोघांमध्ये रिलेशन काय ते रिलेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे ना. परत डायल्युशनचा नेमका इफेक्ट काय होत असतो आपण जेवढे टर्म्स पाहिले त्याच्यावर. ठीक आहे. परत एक लॉ बघावं लागेल, डिबा-हॅकेल ओन्सागर इक्वेशन, डिबा-हॅकेल लिमिटिंग लॉ देखील म्हणतात त्याला. ठीक आहे. आफ्टर दॅट कोलरश लॉ. कोलरश लॉ झाला की हे सेक्शन आपलं संपून जातं. ओके. तर आजचं एकदम व्यवस्थित लर्न करून टाका, सगळे फॉर्म्युला आहेत. ओके. चला भेटूयात उद्याच्या क्लासमध्ये. थँक्यू.